चला आज एका भन्नाट प्रवासाला निघूया. असा प्रवास जो आपल्याला कुठे दूर नाही तर आपल्याच पायाखाली हजारो किलोमीटर खोल घेऊन जाणार आहे. कधी विचार केला आहे का की आपण ज्या जमिनीवर अगदी सहज चालतो, बोलतो, राहतो, तिच्या हजारो किलोमीटर खाली नक्की काय असेल? तिथे एक पूर्णपणे वेगळं जग दडलेलं आहे. आणि नाही, हे फक्त दगड आणि मातीचा गोळा नाहीये. हे तर एक प्रचंड मोठं जिवंत इंजिन आहे. एक असं इंजिन जे आपल्या पूर्ण ग्रहाला आकार देतं, त्याला चालवतं. मग चला तर हा प्रवास सुरू करूया. पृथ्वीच्या पोटात डोकावून पाहूया की तिथे काय काय रहस्य लपलेली आहेत. ठीक आहे, तर आपला पहिला थांबा. आपल्या प्रवासाची सुरुवात होते त्या थरापासून ज्यावर आपण सगळे राहतो. हो, आपलं भूकवच, ज्याला आपण क्रस्ट म्हणतो. हे समजून घेण्यासाठी एक सोपी कल्पना करूया. समजा पृथ्वी एक मोठं अंड आहे, तर आपण त्या अंड्याच्या अगदी पातळ अशा कवचावर राहतो. हो, तेच कवच म्हणजे भूकवच. आपलं घर, आपलं अस्तित्व, सगळं काही याच पातळ थरावर आहे. आणि गंमत म्हणजे या भूकवचाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे महासागराच्या खालचं, जे तसं खूपच पातळ असतं, साधारण 5 ते 10 किलोमीटर जाड. आणि दुसरं म्हणजे जमिनीच्या खालचं, म्हणजे खंडाखालचं, जो खूपच जाड, म्हणजे अगदी 20 ते 70 किलोमीटरपर्यंत असू शकतं. केवढा मोठा फरक आहे नाही का? चला आता या कवचाला भेदून आणखी आत जाऊया. भूकवचाच्या खाली सुरू होतो पृथ्वीचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा थर, ज्याला प्रावरण किंवा मॅन्टल असं म्हणतात. आता या प्रावरणाची एक खूपच विचित्र पण महत्त्वाची गोष्ट आहे. हा थर आहे तर घन खडकांचा, पण तिथल्या प्रचंड उष्णतेमुळे आणि दाबामुळे तो एखाद्या घट्ट मधासारखा किंवा चिकट द्रवासारखा अगदी हळू वाहत असतो. कल्पना करा, जसा एखादा मोठा लावा लॅम्प असतो ना, अगदी तसंच काहीसं. आणि याची जाडी किती असेल? तब्बल 2900 किलोमीटर. म्हणजे विचार करा, आपल्या पृथ्वीचा जवळपास 84% भाग एकट्या या प्रावरणानेच व्यापलेला आहे. केवढा प्रचंड आहे हा थर. आणि याच थरामध्ये आहे पृथ्वीचं खरं इंजिन. हेच ते इंजिन आहे जे भूकंप घडवतं, ज्वालामुखी आणतं. हे कसं काम करतं? सोपं आहे. जसं आपण पातेल्यात पाणी गरम करतो तेव्हा गरम पाणी वर येतं आणि थंड होऊन परत खाली जातं, बरोबर? अगदी तसंच इथे होतं. पृथ्वीच्या गाभ्याकडून येणाऱ्या उष्णतेमुळे प्रावरणातला खडक तापतो, हलका होऊन वर येतो आणि वर आल्यावर थंड होऊन जड होतो आणि परत खाली जातो. ही जी गोलाकार हालचाल आहे ना, तीच आपल्या वरच्या जमिनीच्या तुकड्यांना म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्सना इकडून तिकडे ढकलते आणि मग होतात भूकंप. ठीक आहे, आता आपण आपल्या प्रवासातल्या शेवटच्या आणि सगळ्यात रहस्यमय टप्प्यावर आलो आहोत. आपण पोहोचतोय पृथ्वीच्या धगधगत्या केंद्राकडे, तिच्या अग्निमय गाभ्याकडे. या गाभ्याचे 2 भाग आहेत. पहिला म्हणजे बाह्य गाभा. हा पूर्णपणे द्रवरूपात आहे. वितळलेलं लोह आणि निकेलचा एक महासागरच जणू. आणि हा महासागर नुसता शांत नाही, तर तो सतत फिरत असतो, उसळत असतो. पण मग प्रश्न पडतो की ठीक आहे, हा वितळलेल्या धातूचा गोळा फिरतोय, पण त्याने आपल्याला काय फरक पडतो? त्याचं आपल्यासाठी महत्त्व तरी काय? तर याच फिरण्यामुळं तयार होतं पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र. एक अशी अदृश्य शक्ती जी आपल्या ग्रहाभोवती एक संरक्षक ढाल तयार करते. ही ढाल सूर्याकडून येणारे घातक कण आणि सौर वादळं अडवते. खरं तर याच चुंबकीय ढालमुळे आपल्या पृथ्वीवर जीवन टिकून आहे. याशिवाय आपलं काही खरं नाही. आणि आता आपण पोहोचलोय अगदी केंद्रात, पृथ्वीच्या हृदयात, म्हणजे आंतरिक गाभ्यामध्ये. आणि इथली गंमत बघा, इथलं तापमान बाह्य गाभ्यापेक्षाही जास्त आहे, पण तरीही हा भाग द्रवरूप नाही तर घट्ट, घन स्वरूपात आहे. का? कारण त्यावर वरच्या सगळ्या थरांचा इतका प्रचंड दाब आहे की त्याला वितळताच येत नाही. केवढा मोठा विरोधाभास आहे. हेच तर दाखवतं की आपल्या ग्रहाच्या केंद्रस्थानी किती टोकाची परिस्थिती आहे. इथलं तापमान किती असेल? साधारण 6000 अंश सेल्सिअस. हो, म्हणजे आपल्या सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढं तापमान आहे तेवढंच गरम आहे पृथ्वीचं केंद्र. तर आपण पृथ्वीच्या आत, अगदी तिच्या सूर्या इतक्या उष्ण केंद्रापर्यंत जाऊन आलो. पण आता प्रश्न असा आहे की या सगळ्या खोलवरच्या न दिसणाऱ्या गोष्टींचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध? चला आता परतीचा प्रवास करूया आणि हे सगळे धागे एकत्र जोडूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, आत जे काही घडतंय त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो. म्हणजे बघा, प्रावरणाच्या हालचालीमुळे भूकंप आणि ज्वालामुखी येतात. बाह्य गाभ्यामुळे आपल्याला संरक्षक चुंबकीय कवच मिळतं. आणि याच संपूर्ण प्रणालीमुळे आपल्याला जमिनीतून सोनं, हिरे आणि इतर मौल्यवान खनिजे मिळतात. म्हणजे सगळं काही आतूनच नियंत्रित होतंय. पण एक मिनिट, शास्त्रज्ञांना हे सगळं समजतं कसं?
कोणी आत जाऊन तर बघितलेलं नाही. तर याची पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. जसं डॉक्टर सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरी वापरून शरीराच्या आत बघतात ना, अगदी तसंच शास्त्रज्ञ भूकंपाच्या वेळी तयार होणाऱ्या लहरींचा अभ्यास करतात. ह्या लहरी पृथ्वीच्या आतून प्रवास करताना कशा बदलतात, ह्यावरून त्यांना आत काय आहे ह्याचा अचूक अंदाज येतो. आपल्या ग्रहाचं हे जे आतलं इंजिन आहे, हे जे धगधगतं हृदय आहे, ते अब्जावधी वर्षांपासून असं धडधडतंय. पण विचार करा, ज्या दिवशी हे इंजिन थंड होईल, ही धडधड थांबेल, त्या दिवशी आपल्या या सुंदर निळ्या ग्रहाचं काय होईल? हा एकच प्रश्न आपल्याला पृथ्वीच्या आत दडलेल्या या अदृश्य जगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी पुरेसा आहे.